म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ही अशी चुकी आहे जे बिगनर्स नाही करत, जे स्वतःला एक्सपर्ट समजतात ती ही चुकी करतात. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश निकम पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय 100 दिवस 100 व्हिडिओच्या चॅलेंजमध्ये. आणि आजचा आहे डे 3. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत डे 3चा व्हिडिओ. मित्रांनो, आज आहे डे 3 आणि काल डे 2 मध्ये आपण बघितलं की ओव्हर कॉन्फिडन्स काय असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अशी चुकी जे एक्सपर्ट लोक करतात, जे स्वतःला एक्सपर्ट समजतात बाईकमध्ये. तर आज आपण ह्या चुकीबद्दल बोलणार आहोत, ह्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. पण डे 3चा ब्लॉग स्टार्ट होण्या अगोदर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. जर तुम्ही स्वतःला एक अनुभवी रायडर समजत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला रूल्स आणि बेसिक सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडे अस्वस्थ होणार आहात. तर व्हिडिओ डायरेक्टली मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. बाय बाय. आज आपण ज्या चुकीबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे बेसिक इग्नोरन्स. ठीक आहे, म्हणजे इंडिकेटर्स, मिरर्स, लँड डिसिप्लिन, पुन्हा ब्लाइंड स्पॉट. जो कोणी व्यक्ती जर स्वतःला एक्सपर्ट रायडर समजत असेल तर ते मला असं वाटतं की त्याने ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत त्याला समजणं. इंडिकेटर्स झाले, मिरर्स झाले, लँड डिसिप्लिन झाला किंवा ब्लाइंड स्पॉट झाला, ह्या सगळ्या गोष्टी ह्या बेसिक इन्फॉर्मेशन आहेत किंवा बेसिक इग्नोरन्स आहेत. तर तुम्ही स्वतःला ॲज अ एक एक्सपर्ट समजत असाल तर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारा की तुम्ही हे सगळ्या गोष्टी, बेसिक गोष्टी तुम्ही फॉलो करता का. आता मला माहिती आहे की सगळे लोक नाही करू शकत, ठीक आहे, कारण की पण ट्राय करा की स्वतःला चेंज करण्यासाठी. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण हे खूप मोठा इम्पॅक्ट पडतात. ज्या लोकांनी काल डे 2 माझा बघितला असेल त्यांनासुद्धा माहिती असेल. काल एक इन्सिडन्स झाला. इन्सिडन्स म्हणजे की काय आलं की माझा जो पुढचा ऑटोवाला होता त्याने राईटचा इंडिकेटर मला दिला होता. नंतर अचानक लगेच लेफ्टचा देऊन त्याने परत लेफ्टला घेतला. पण ठीक आहे, त्याने चांगली, तेव्हा माझं थोडं ते हे झालं, पण ठीक आहे, पण त्याने ॲटलिस्ट इंडिकेटर्स तरी दिला. आता बघा, हा व्यक्ती आता बघितला, त्याने मागे बघितलं नाही, काय नाही बघितलं, डायरेक्टली टाकलं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जास्त आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि इंडिकेटर्स हे फक्त एक डायरेक्शन नाही तर एक रायडरसाठी हे एक कम्युनिकेशन असतं. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही मिररमध्ये बघून ओव्हरटेक किंवा करता तेव्हा तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मिररमध्ये नाही तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बघत असतात. आता मिरर नसतील तर कमीत कमी ॲटलिस्ट जसं मागे बघा आणि ओव्हरटेक करायचा ट्राय करा, जेणेकरून तुमची लाईफ वाचेल असं मला म्हणायचं आहे. आणि मित्रांनो, विषय असा आहे की एक्सपिरियन्स जेव्हा आपल्याला वाढतो तेव्हा आपलं अटेन्शन कमी होतं आणि जेव्हा आपली स्पीड वाढते तेव्हा आपण कम्फर्ट विसरतो. ठीक आहे, आता बऱ्याचदा माझ्यासोबत पण खूप असे इन्सिडेंट झाले. कधी मी मुंबईवरनं किंवा गावावरनं मोठमोठ्या राईड जेव्हा करतो आणि जेव्हा खूप लॉंग राईड असते आणि तेव्हा आपल्याला जेव्हा ट्रॅफिक भेटतं ना, आपण एकदम असे रागामध्ये हंग्री होतो पूर्ण, आपण कशी पण चालवतो. मग ते कुठेतरी माझ्याकडून सुद्धा ह्या गोष्टी झाल्यात मित्रांनो. ठीक आहे, पण ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं ह्यालाच एक एक्सपर्टीज असं म्हणतात. आणि एक्सपर्ट म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी असते तुमच्याकडे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही इग्नोर केला आणि ह्याची जर तुम्हाला हॅबिट झाली तर ऑब्वियसली तुम्ही एक कुठेतरी एक्सपर्टीज तुमची जाते. ठीक आहे, तुम्ही स्वतःला एक एक्सपर्ट कुठेतरी समजू नाही शकत. तर ट्राय करा जितकं होईल तितकं. आता बघा, हर एक टाईममध्ये बघा हॉर्न असा मारतो. आता हर एक टाईममध्ये नाही होत, पण जितकं होईल तितकं इंडिकेटर्सचा यूज, मिरर्सचा यूज स्वतः करायला ट्राय करा मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ही अशी चुकी आहे जे बिगनर्स नाही करत, जे स्वतःला एक्सपर्ट समजतात ती ही चुकी करतात. ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय, आता जर मला व्हिडिओ भेटली तर मी कॅमेरासमोर नक्की दाखवेन. ब्लाइंड स्पॉट म्हणजे कसं, कधी आपण ओव्हरटॅक करताना आहे ना, एखादी गाडी ओव्हरटॅक करत असते, त्याच्या मागोमाग आपण ओव्हरटॅक करतो. हा इन्सिडन्स माझ्यासोबत झाला आहे माळशेज घाटच्या राईडला. ठीक आहे, मग काय करतो आपण, त्याच्या मागे टाकतो आणि ती ओव्हरटॅक झाल्यावर लगेच आत येते, आपण डायरेक्टली स्पॉट होतो मग. ठीक आहे, हे अशा, आता आय होप की मी ही गोष्ट तुम्हाला चांगल्यापणे म्हणजे कन्वे केली असेल. सो हे गोष्टी आहेत ब्लाइंड स्पॉट. आणि ॲझ्युम करून चाला की समोरचा चुकी आहे. हे जेव्हा ऑब्झर्वेशन तुम्ही राईडमध्ये कराल ना, म्हणजे काय की हां बाबा हा चुकू शकतो, मग तुमच्यामध्ये ती एक अवेअरनेस येते मित्रांनो. ठीक आहे, तर ॲझ्युम करत चाला की समोरचा नेहमी चुकीचा असेल, मग तुमची राईड सेफमध्ये किंवा अशी होऊ शकते. आता आपण ऑफिसला पोचलेलो आहोत आणि आज आपण पूर्ण ही जी चुकी बघितली ती ट्राय करा की आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू. की आज जे आपण व्हिडिओमध्ये हे डिस्कस केलं, ह्या गोष्टी या तुमच्या लाईफमध्ये नक्की फॉलो करा. पोचलो आहोत ऑफिसला आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. डे 4 मध्ये आपण अशी गोष्ट बोलणार आहोत जी एखादा रायडर ॲक्सेप्टच नाही करत. रायडरच्या माइंडसेटवर आपण डे 4 व्हिडिओ बनवणार आहे. तर भेटू आपण डायरेक्टली डे 4 मध्ये. बाय बाय.